नमस्कार मंडळी, मराठमोळी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज मी बनवले आहे काटे भेंड्याची रस्सा भाजी। त्यासाठी मी काटे भेंड्या घेतलेल्या आहेत। त्या पहिल्यांदा मी विळीनं चिरून घेते। त्याची अशी कणसं काढून घ्यायची आहेत। मला कणसं दाणे काढायचे आहेत। मी या भेंड्या अशा जास्त कोवळ्या पण घेतलेल्या नाहीत आणि जास्त असे जून पण घेतलेले नाहीत, असे मध्यम घेतलेले आहेत। लई जून भेंड्या असल्या तर त्याचे दाणे असे तुरट लागतात, म्हणून आपण असे मीडियमच घ्यायचे। आणि जर कोवळी भेंडी असेल तर त्यात एखाद दुसरी चिरून टाकली तर पण चालते। अशा भेंड्या छान सोलून घ्यायच्या आपण। एखादी भेंडी किडकी वगैरे पण असते, आळी असते, त्यामुळे त्या स्वच्छ व्यवस्थित बघून घ्यायच्या। अशा पद्धतीने मी या सगळ्या भेंड्या सोलून घेतलेल्या आहेत। मिरची घेतली आहे मी 4 मिरची, लसूण, आलं, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे मी लोखंडी कढई ठेवल्या गॅसवर। आता मी त्यात तेल घालते। कढई गरम झाल्या त्याच्यात तेल घालतोय। तेल चांगलं गरम झालं म्हणजे त्याच्यात मोहरी घालूया आपण। मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये आता कांदा घालायचा आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा तेलात। कांदा सारा भाजत आला म्हटलं की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। कांदा टोमॅटो हा चांगला तेलात परतून घ्यायचा। छान असा कांदा भाजत आला आहे। टोमॅटो पण जरा मऊ झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये सोलून घेतलेली भेंडी आहे ती घालायची आहे। भेंडी पण छान तेलामध्ये चांगली मस्त भाजून घ्यायची। थोडा हे पहिल्यांदा जरी आपण तेल टाकून भेंडी भाजली असती तरी चाललं असतं, पण मी पहिल्यांदा कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला आहे। आता मी त्याच्यात भेंडी टाकली आहे। भेंडी जरा उशीरपर्यंत आपल्याला भाजायला लागणार आहे, थोडा वेळ लागणार आहे। तोपर्यंत आपण इकडं भेंडीचं वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी 4 मिरची घेते खलबत्त्यात, कोथिंबीर, लसूण घेतोय, आलं अर्धा इंच घेतलेलं आहे, लसूण टाकला आहे, जिरं 1 चमचा घ्यायचा आहे। हे सगळं आपण आता चेचून घ्यायचं आहे। हिरवी मिरची घालून भेंडीची एक वेगळीच टेस्ट येते, खूपच छान अशी भेंडी होते। आपली भेंडी पण इकडं भाजून झाल्या, त्याच्यामध्ये आता हळद टाकल्या। हळद घालून जरासं भेंडी परतून घ्यायची आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण घालायचं आहे। बघा, हिरवी मिरची, आलं, लसूण घालून जे आपण चेचून घेतलेलं आहे। आपल्याकडे जर हिरव्या मिरचीचा जर खरडा असेल तर तो टाकला तरी पण याच्यामध्ये चालतोय। माझ्याकडे मिरच्या होत्या म्हणताना मी त्या चेचून घातलेल्या आहेत। खूपच टेस्टी अशी हिरव्या मिरचीची रस्सा भाजी होते। आपण लाल तिखट घातलं तरी पण छान होते, पण हिरव्या मिरचीची टेस्ट एक वेगळीच येते। मी पाणी घातले त्याच्यामध्ये, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं। शेंगदाण्याचा कूट घालतोय मी याच्यामध्ये। शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहेत, हे 2 चमचे कूट घालतोय। चिंच टाकतोय याच्यामध्ये, त्यामुळे जरा भेंडीला आंबटपणा असा छान येतोय, टेस्टी होत्या। खूपच छान अशी भेंडी होत्या, अगदी चवदार अशी लागत्या। अशी भेंडी ह्या पद्धतीनं केलं तर तुम्ही नक्कीच 1 भाकरी खात असाल तर त्या ठिकाणी 2 भाकरी खाल। किती छान अशी उकळी येऊ द्यायची, 1-2-3 उकळ्या येऊ द्यायच्या आपण। तर आपली भेंडी भाजी तयार झालेली आहे, खूपच टेस्टी अशी झालेली आहे। तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट्स करून मला सांगा। मस्त राहा, हेल्दी राहा, हेल्दी खा।